नमस्कार मैत्रिणींनो. आज मी बेसनचे लाडू असं पुऱ्या लाटून केलेले लाडू बेसनचे ते तुमच्या सोबत त्याची रेसिपी मी शेअर करणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य असं आहे. हे 2 कप मी पीठ घेतलेलं आहे बेसनचं असं, आणि 1 कप साखर असं प्रमाण आहे तिचं. 2 कप पीठ आणि 1 कप साखर. मी 1 कपला थोडं कमी टाकलेलं आहे, पण 1 कप चालून जातं याला. निम्मे म्हणजे जेवढं पीठ असलं त्याच्या निम्मे साखर टाकायची, म्हणजे ते पीठ किती असो त्याच्या निम्मे साखर टाकायची असं प्रमाण येते, आणि थोडीशी वेलची पूड. आता आपण हे पीठ असं टाकून घेऊ याच्यात भांड्यात आणि भिजवून घेऊ. असं कडक भिजवायचं ते पीठ. थोडस तेल टाकू आपण याच्यात, नाही पण टाकलं चालतं. एक अर्धी पळी टाकलंय फक्त मी तेल. एकदम थोडस असं 1 चिमूट बारीक मीठ टाकायचं, थोडस थोडस फार थोडस, 1 चिमटी. अशा पद्धतीने कडक पीठ भिजवून घ्यायचं. अशा पद्धतीने त्याला जवळजवळ 1 कप पाणी होतं, हे अर्धाच कप लागलेलं आहे पाणी, म्हणजे 2 कप पिठाला अर्धाच कप पाणी लागलेलं आहे भिजायला. या पद्धतीने भिजवून घेतलंय. आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे असे, हे लाटून घ्यायचे पोळपाटण्यावर. असे थोडस तेल लावून लाटून घ्यायचे असे. जास्त जाड पण नको आणि एकदम बारीक पण नको अशी लाटायची. अशा पद्धतीने मध्ये कच्ची राहायला नको, अशी पतली पतली. या पद्धतीने सगळ्या लाटून घ्यायच्या. मी अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत, बारीक थोड्या, मध्यम बारीक. आता आपण तळून घेऊ याच्यामध्ये तेलामध्ये. कढईत तेल टाकलंय मी. तर हे असं 1 भांड तेल टाकलंय मी, ते पुन्हा आणखी 1 भांड टाकते मी. बस इतकं पुरेसं आहे त्याला. छान खरपूस तळून घ्यायचे त्यांना. जास्त लाल पण नाही होऊ द्यायच्या, आणि छान तळल्या पण गेल्या पाहिजे, असं मध्ये कच्च्या नको राहायला. उलटून पलटून तळून घ्यायचं त्यांना. मध्ये कच्च्या जर राहिल्या ना तर मग लाडूंना बुरशी होऊन जाते, लवकर खराब होत लाडू. म्हणजे मी थोड्या प्रमाणात केले, जर मोठ्या प्रमाणात असले तर मग पापडी छान तळली गेलेली पाहिजे, खरपूस.
नाही तर मग खराब होतात ते लाडू. थोडी मध्यम आच केली मी. अशा पद्धतीने सर्व तळून घ्यायच्या. अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहे. तेल बरंच उरलेलं आहे, म्हणजे निम्मे पण नाही लागलंय, निम्मेपेक्षाही कमी लागले तेल. जेवढं टाकलं होतं मी तेवढं तेल पण काही जास्त लागत नाही त्यांना तळायला. आता त्यांना असं छोटे छोटे तुकडे करून घेऊ आपण परात मध्ये किंवा ताटामध्ये टाकून. बघू शकता मैत्रिणींनो, या पापड्या मी मिक्सर मध्ये दळून घेतल्या. असं एकदम बारीक नाही दळायचं, असं रव रव ठेवायचं, असं रवेदार ठेवायचं थोडस. आणि असं मध्ये मध्ये जाड जर असलं तर गाळून घ्यायचं ते गाळणीने, पण मला काही गाळायची गरज नाही लागली. काहीच नाही, व्यवस्थित एकदम समांतर झालेलं आहे ते मिक्सर मध्ये. असं चार पाच टाकून दळून घेतल्या मी. अशा पद्धतीने दिसते, बघू शकता मैत्रिणींनी. असं जाडसर दिसतंय, रवे रवे रवेदार दिसत ते. असं खरपूस होत्या त्या पापड्या छान तळलेल्या. तर इथे एक प्रोसेस अजून आहे. जर जास्त मोठ्या प्रमाणात करायचे असले हे लाडू, म्हणजे जास्त दिवस टिकणारे असले की 10-15 दिवस पुरणारे आपल्याला, खूप जास्त केलंय प्रमाण, तर मग याला आणखी कढईमध्ये काय करायचं, थोडं तेल टाकायचं किंवा तूप टाकायचं आणि पुन्हा आणखी थोडस 1-2 मिनिटं परतवून घ्यायचं याला. म्हणजे समजा थोडंफार एखादी पापडी कच्ची राहिली असेल मध्ये, तर ती छान होऊन जाते ती खरपूस आणखी. मग अशा वेळेस मग लाडू खराब नाही होत आपले. तर माझ्या सगळ्या व्यवस्थितच तळल्या गेल्या आहेत आणि थोड्याशा प्रमाणात येते, त्याच्यामुळे मी काही ती प्रोसेस करत नाही आता. असं काय नाही, तेल टाकून घ्यायचं थोडस कढईमध्ये. मग समजवते मी फक्त. थोडस तेल टाकून द्यायचं आणि असं परतवून घ्यायचं 1-2 मिनिटं फक्त, बस. असं टाकून द्यायचं, थोडस तेल टाकून असं परतवून घ्यायचं, वरती वरती असं खालती असं हलवून घ्यायचं छान. म्हणजे असं थोडेफार कच्चपणा असला तर तो व्यवस्थित होऊन जातो. तर काही गरज नाही याची, थोड्या प्रमाणात असल्याने मी काही करत नाही ती प्रोसेस. आपण आता पाकची सुरुवात करूया, पाक करू याच्यामध्ये. तर एवढी साखर घेतलेली आहे मी.
तर तेवढ्या साखरला त्याच्यापेक्षा थोडं पाणी कमी करायचं. जेवढी साखर आहे ना तेवढं त्याच्यापेक्षा थोडं कमी टाकलंय पाणी, किंवा निम्मे पण टाकलं चालतं. निम्मेपेक्षा थोडं इतकं जास्त टाकते मी फक्त गोडभर. गॅस पेटू आणि पाक बनवायचा. थोडी साखर वितळून गेलेली आता, अजून थोडं उकळवायची आपल्याला. म्हणजे असं एकतार तुटला पाहिजे अशी करायची आपल्याला, आणखी त्याच्या पुढे थोडीशी करायची आणखी, म्हणजे जवळजवळ 1.25 ते 1.5 तार ची पाक चाचणी म्हणतात तिला, तशी करायची आपल्याला. आधी एक तार करून घ्यायचा आणि मग थोडीशी आणखी एका अर्धा मिनिट 1 मिनिट पुढे चालवायचे. बघू शकता मैत्रिणींनो, तार तुटतोय तो आणि जाडपणा पण आलाय त्याला पाकाला, असं जाड दिसतंय, म्हणजे डिश मध्ये टाकल्यावर असं जाड जाड वाटतो तो पाक, थोडस घट्ट जाड. त्या पद्धतीने जाडपणा दिसतो. अशा पद्धतीने पाक करायचा. आणि आता हे पाक हे बंद करून द्यायचं गॅस आणि याच्यात हे मिश्रण टाकून द्यायचं. अशा प्रमाणात मैत्रिणींनो पाक टाकलाय मी आणि असं चाळलेलं आहे छान, थोडस ओलसर पण आहे आणि पाक व्यवस्थित पुरलेला आहे त्याला. आता याला थोडस 2-3 मिनिटं झाकून द्यायचं, झाकण ठेवून द्यायचं. म्हणजे पाक त्यात मुरून जाईल त्याच्यात छान. वेलची पूड टाकून द्यायची. मला आवडत असेल तर टाकायची, नाही तर स्किप केली तरी चालेल. तिला ते वेलची पूडला पाक मध्येच मिक्स करून द्यायची, चांगली चाळली जाते मग ती व्यवस्थित. टाकायचं विसरून गेली म्हणून ते नंतर टाकले मी. तिला दुसऱ्या ह्याच्यात काढून घ्यायचं आणि लाडू वळून घ्यायचे. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपलं मिक्स तयार झालेलं आहे पाक मध्ये टाकून. व्यवस्थित परफेक्ट आलेलं आहे ते, पाणी वगैरे चाचणी छान लाडू वळतोय, लगेच वळतोय. अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे.
मस्त बुंदी सारखा छान वास येतोय त्याला. म्हणजे बुंदी सारखीच चव लागते यांची. खूप टेस्टी लागतात हे लाडू. अशा पद्धतीने सगळे लाडू वळून घ्यायचे. तुम्हाला एकदा आणखी चाचणी दाखवते मी. तर असं ताटलीत टाकलेले होते मी. अशा प्रमाणात ती एक म्हणजे एका ठिकाणी थांबलेली होती. अशा प्रकारे बनवायची चाचणी. असे जाड जाड दिसत ते. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपले लाडू तयार आहेत. बेसनचे पिठाचे पापडी मोडून केलेले लाडू. तर खूप टेस्टी लागतात हे. करून बघा एकदा. बिलकुल बुंदी सारखी चव असते त्यांना. तर माझी रेसिपी आवडत असेल तुम्हाला तर सबस्क्राईब करा, लाईक करा. ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलंय त्यांना खूप आभार. थँक्यू. भेटूया अशाच चांगल्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय. तर मैत्रिणींनो, पाक जो असतो ना, आपली साखर जेवढी असते ना तेवढं पाणी जरी टाकलं तरी पण जिरून जाऊ शकतो. तसं व्यवस्थितच झालेलं आहे हे. पण जेवढी साखर आहे तेवढं पाणी घेतलं ना पाक बनवायला तरी पण चालणार आहे. साखरेचं प्रमाण निम्म्या म्हणजे जेवढं पीठ आहे ना त्याच्या निम्मेपेक्षा बी कमी घेतलं तरी पण चालणार आहे. कारण मी पाऊण कप पेक्षा बी थोडं कमी केलेलं आहे साखर. तरी पण बऱ्यापैकी गोड आहेत ते. तर असं म्हणजे निम्म्यापेक्षा कमी घेतलं प्रमाण तरी चालणार आहे. तर थँक्यू.